भाजप आणि काँग्रेसनं जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत। दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत पाहूया। भाजपचं संकल्पपत्र तर काँग्रेसचा जाहीरनामा आपण बघतोय। भाजपनं वन नेशन वन इलेक्शन लागू करणार असल्याचं म्हटलंय। काँग्रेसनं कर्जमाफी आयोगाची स्थापना करून जीएसटी मुक्त शेतीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे। भाजपनं समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं संकल्पपत्रात म्हटलं। काँग्रेसनं 50% असलेली आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे। भाजपनं गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधणार असल्याचं म्हटलंय। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरीब महिलांना 1 लाख रुपये दरवर्षी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचवणार असल्याचं भाजपच्या संकल्पपत्रामध्ये आहे। तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मजुरांना कमीत कमी मजुरी 400 रुपये प्रतिदिन मिळेल असं आश्वासन देण्यात आलंय। भाजपनं मोफत रेशन योजना आणखीन 5 वर्ष वाढवणार असल्याचं म्हटलंय। तर कांग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वर्गाला 30 लाख सरकारी नोकऱ्या देतील असा उल्लेख केलेला आहे। भाजपनं शून्य वीज बिलासाठी काम तसंच वीज निर्मितीतून रोजगार उपलब्ध करू असं सांगितलंय। तर काँग्रेसनं नारी न्याय अंतर्गत महिलांना महालक्ष्मी गॅरंटी दिलेली आहे। भाजपच्या संकल्पपत्रामध्ये 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळेल असं सांगण्यात आलंय। तर काँग्रेसनं श्रमिक न्याय अंतर्गत मजुरांना आरोग्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय। नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार असल्याचं भाजपच्या संकल्पपत्रामध्ये म्हटलं गेलंय। काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या एमएसपीला कायदेशीर दर्जा देणार असल्याचं सांगितलंय। भाजप आणि काँग्रेसचा आपण हा जाहीरनामा बघतोय।